वंदे मातरम. तर आता जो व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतोय त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे की इरोडोचं जे बुक आहे, इरोडोचं जे पुस्तक आहे त्याच्यामधला 1.1 नंबरचा प्रॉब्लेम आपण पाहणार आहे. हा प्रॉब्लेम अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या की याच्यामध्ये सांगितलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्या. हा प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की हिची डायग्रॅम बनती कशी. त्याच्यामुळे मी असं इमॅजिन करतोय की हा प्रॉब्लेम पूर्णच्या पूर्ण तुम्ही वाचलेला आहे, व्यवस्थित त्याची डायग्रॅम ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पॉज करायचा आहे. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे काय की एक नदी वाहते. समजा आपण असं समजूया की व्हेलॉसिटी ऑफ रिव्हर हे यू आहे आणि व्हेलॉसिटी ती जी बोट चालली होती याच्यामध्ये व्हेलॉसिटी ऑफ बोट जी आहे त्याला आपण व्ही असं म्हणूया. लक्ष द्या, सगळ्यात पहिल्यांदा हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण ग्राउंड फ्रेमवरनं सॉल्व्ह करू. हा कार्यकर्ता ग्राउंडवरती उभा आहे, जी आपण नाव देऊया त्याला. ठीक आहे, तर ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये काय होईल की ती जी बोट चालली होती ती पहिल्यांदा इकडे जाणार अशी. त्याच्यानंतर त्याला जो राफ्ट भेटला होता, हा समजा की हा पॉईंट ए आहे आणि इथं लाकडाचं एक मोडत आहे, लाकूड, त्याला राफ्ट म्हणायचं इंग्लिशमध्ये. हे लाकूड जे आहे ते नदीच्या प्रवाहातनं वाहत जाईल वाहत जाईल वाहत जाईल. पण झाले का याच्यामध्ये की हे 1 तासासाठी त्याने सांगितलं की ती बोट चालली पुढं, त्याच्यानंतर ती मागं वळाली आणि मागं वळून ह्याचा काही डिस्टन्सला महत्व नाही बरं का, हे फक्त दाखवण्यासाठी म्हणजे एक समजण्यासाठी मी दाखवतोय. ती माघारी आली आणि ती इतक्या वेळासाठी सगळं तासांमध्ये करतोय मी, कारण त्याच्यामध्ये सांगितलंच नाही कोणतं युनिट काय आहे. तर आपण कुठलं पण युनिट घेतलं तरी चालेल. ठीक आहे, तर आता पहा तुम्ही की हा जो पॉईंट ए होता त्याच्यामध्ये असं सांगितलं की द बोट इज ट्रॅव्हलिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन डाऊन स्ट्रीम नॉट डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, याचा ॲक्सलरेशनचा इथं काही संबंध नाही, काळजी करू नका. हे सगळं हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये चाललेलं आहे. तर बोट इज ट्रॅव्हलिंग इन द डाऊन स्ट्रीम. तर डाऊन स्ट्रीममध्ये चाललेली असेल तर ग्राउंडवरच्या कार्यकर्त्याला असं दिसणार की ही जी बोट आहे ती पहिल्यांदा एकदम फास्ट चाललेली, त्याच्यानंतर स्लोली आली आणि हा जो वेळ गेला वन आणि टी, तेवढ्या वेळामध्ये लाकूड जे आहे ते पुढे गेलं. किती गेलं? 6 किलोमीटर पुढे गेलं. हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर अशी गोष्ट असेल पूर्ण तर याच्यामधनं तुम्ही सांगा यू म्हणजे काय. यू म्हणजे काय म्हणजे यूची व्हॅल्यू, त्या फ्लोचा स्पीड काय, म्हणजे किती वेगानं ती नदी धावते. विचार करा, साधं सिंपल आहे की जर खूपच जबरदस्त वेगानं धावली असती नदी तर हे डिस्टन्स पण खूप वाढलं असतं, 6 किलोमीटरपेक्षा जास्त आलं असतं. कमी वेगाने धावली असती तर इथं कुठं कॅचिंग झालं असतं आणि हे डिस्टन्स थोडंसं कमी असलं असतं. असो, फील करण्यासाठी फक्त सांगितलेलं आहे मी तुम्हाला. ओके, तर विचार करा की सिंपल याच्यामध्ये काही डेटा आपल्याला दिसतोय की हे डिस्टन्स दिसतंय, परत हे डिस्टन्स दिसतंय, परत हे डिस्टन्स दिसतंय. डायग्रॅमवरून एवढं तर कळतंय की हे डिस्टन्स बरोबर हे आणि यांची सम असली पाहिजे. ॲड करण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये एक शब्द वापरला होता की त्या बोटची जी ड्युटी आहे ती इंजिनची ड्युटी, इंजिनचं कर्तव्य ते कॉन्स्टंट. याचा अर्थ काय झाला? व्हेलॉसिटी ऑफ बोट ही जी व्ही दिलेली ती विथ रिस्पेक्ट टू रिव्हर लिहिलेली आहे. व्यवस्थित लक्ष द्या, विथ रिस्पेक्ट टू रिव्हर. रिव्हरच्या रिस्पेक्टमध्ये व्ही आहे आणि हा कॉन्स्टंट दिलेला आहे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय की ह्या लाकडाच्या रिस्पेक्टमध्ये ते नेहमी बोट ही व्ही व्हेलॉसिटीच जाणार आहे. मग ती पुढं जरी चालली तरी व्हीनच जाणार आहे, महागारी येताना पण व्हीनच जाणार आहे. याच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही म्हणाल सर येताना तर स्लो जाईल ना. हो, नदीला चिरत येणार आहे ना, स्लो जाईल ना. अगदी बरोबर. कुणाच्या रिस्पेक्टमध्ये? ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे, तर सिंपल आपण ह्या गोष्टी इक्वेट करू की जातानाचा जो स्पीड आहे तो ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड जर बघितलं तर जाणारे व्ही प्लस यूने 1 तासांसाठी. तर हे सगळंच्या सगळं डिस्टन्स बरोबर असलं पाहिजे याच्या बरोबर, म्हणजे येताना तो व्ही मायनस यूने येणार आहे इंटू समजा टी वेळ चालला अधिक 6. हे 6 म्हणजे काय? 6 किलोमीटर. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, हे बघा व्हेलॉसिटी इंटू टाइम. हे 1 म्हणजे हे टाइम आहे. ठीक आहे, तर हे सगळं डायमेन्शनली बरोबर लिहिलेलं आहे. याला सॉल्व्ह करूयात आपण. काय येतं? पण 6ला आपण आणखी एका गोष्टीला देऊ शकतो. 6 म्हणजे काय की हे लाकूड जे आहे ते नदीच्या स्पीडने जाणार आहे आणि ते 1 प्लस टी इतक्या तासांमध्ये जाणार आहे. हे तासामध्ये चाललंय, तासांमध्ये चाललाय हा खेळ सगळा. ठीक आहे, तर आता सॉल्व्ह करूया की व्ही प्लस यू इज इक्वल टू व्ही टी मायनस यू टी. लक्ष द्या, मी यू असा घेतोय, हा यू आहे आणि हा व्ही आहे. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. तर प्लस 6ला काय घेणार मी? यू 1 प्लस टी आणि याला पण सॉल्व्ह करून घेऊयात. हे काय येईल? यू प्लस यू टी आणि याला जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलं, काय लिहिलं सगळं बरोबर लिहिलं ना, यू टी कॅन्सल होऊन जाईल, यू पण कॅन्सल होईल.
तर व्ही बरोबर व्ही टी येईल, म्हणजे टीची व्हॅल्यू येईल 1 तास. आता हा 1 तास वेळ मला भेटला. याचा अर्थ काय झाला, या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये असं झालेलं आहे की 1 तास हा समोर पण चालला, 1 तास माघारी पण आला, पण नदीला चिरत येत होता, त्यामुळे तो पूर्ण इथपर्यंत पोहोचू शकला नाही. नदी थांबलेली नाहीये, नदी तो वाहतीये, त्याच्यामुळं हे 6 किलोमीटर याची पुढे भेट झाली. आता हा टी जसा 1 आर आला तसं याला आपण याच्यामध्ये ठेवूया 6 इज इक्वल टू यू 1 + 1, म्हणजे यूची व्हॅलोसिटी आली, फ्लो व्हॅलोसिटी आहे ती आपल्याकडे आली 3 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपण लक्ष देऊ शकतो की कुणी कसं पण क्लिक आपल्याला कसं होईल एक्झाममध्ये मला काय माहिती, एक्झाममध्ये कसं पण क्लिक करू शकतं. काही कार्यकर्ते काय करू शकतात की जसं मी केलं तसं करतील की हे डिस्टन्स बरोबर या दोघांची सम, कोणी असं पण करेल की हे डिस्टन्समधून एवढं वजा केलं तर हे यायला पाहिजे. ठीक आहे, कसं पण करू शकतो. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, हे सेकंड सोल्युशन बऱ्याचशा ठिकाणी दिलेलं आहे आणि ते सोल्युशन खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होणार आहे, तर त्याच्यामुळे मी स्लोली सांगतो की सेकंड सोल्युशन नेमकं काय आहे. तर थोडासा स्मार्ट अप्रोच आहे तो, व्यवस्थित लक्ष द्या, येईल आपल्या लक्षात, काळजी करू नका. हे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड सगळं चाललेलं होतं. आता सेकंड अप्रोचमध्ये काय सांगितलेलं आहे की समजा ही जी नदी वाहतीये यू व्हेलॉसिटीचा, आता हा ग्राउंडवरचा कार्यकर्ता हा याला नको घ्यायला आता. ठीक आहे, हे सगळं जे चाललेलं आहे आता इथं लाकूड असं मस्तपैकी इमॅजिन करूया. पुन्हा एकदा लक्ष द्या, लाकडाला काही लेंथ वगैरे काही नाही, हे फक्त राफ्ट म्हणायचं त्याला फक्त लाकडाचा तुकडा येतो, तर त्याला मी दाखवतोय. तर याच्यामध्ये एक माणूस उभा आहे असं समजा, आणि नदीवरती चाललेला आहे, हा नदीवरती उभा आहे. तर याच्या रिस्पेक्टमध्ये जर बघायला गेलं, हा जर पॉईंट ए असेल तर याच्या रिस्पेक्टमध्ये हा रेस्टमध्ये झाला. आपल्याला माहिती आहे की कुठली पण फ्रेम ऑफ रेफरन्स जर बदलली तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट चेंज होतं, पण जो टाईम इंटरवल असतो, जो टाईम असतो किंवा डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स असतं ते कधीच चेंज होत नाही फ्रेम बदलल्यानंतर. आपण बेसिक कायनेमॅटिक्समध्ये ही गोष्ट शिकली आहे, तेच आपण वापरायचं इथं. जर मी तुम्हाला विचारलं की ग्राउंड फ्रेममध्ये हे लाकडाच्या ओंडक्याने किती डिस्टन्स चाललं तर तुमचा आन्सर असणार 6 किलोमीटर. आणि जर मी तुम्हाला विचारलं की ह्या फ्रेममध्ये किती डिस्टन्स चाललेलं आहे, 0, चाललेलंच नाही. नदी पण थांबली, लाकूड पण थांबलं, लाकडाच्या वरचा कार्यकर्ता पण थांबला, हे सगळेजण थांबलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी बोट आहे ती व्ही व्हॅलॉसिटीनं जी चालली होती ती व्ही व्हॅलॉसिटीनंच जाणार आता आपण, कारण ते विथ रिस्पेक्ट टू लाकडावरती बसलेला माणूस किंवा विथ रिस्पेक्ट टू राफ्ट किंवा विथ रिस्पेक्ट टू रिव्हर घेतलेले आहे आपण ते. त्याच्यामुळे जायला जर याला 1 तास लागलेला असेल तर हा जाऊन जो पलटी मारून येणार इथं कुठं थांबला होता, पण हे पुढे आलेलंच नाही, त्यामुळे माघारी यावं लागणार. त्याच्यामुळे जायला जर 1 तास लागला असेल तर यायला पण 1च तास लागणार. त्याच्यामुळे फ्रेम बदलली की मला लगेच टाइम भेटला की टोटल टाइम जो आहे तो 1 + 1 म्हणजे 2 आवर्सचा टाइम आहे. हा टाइम कसा आला तुम्ही लक्ष द्या, कन्फ्युज होत असेल तर पुन्हा एकदा लक्ष द्या की याच्या रिस्पेक्टमध्ये हा व्हीनं चाललेला आहे, महागारी येताना पण व्हीनच येणार आहे. त्याच्यामुळे जायला 1 तास लागला तर इथून इथपर्यंत महागारी परत यायचं ना, कारण याच्या रिस्पेक्टमध्ये हा रेस्टवरती आहे ना. तुम्ही जर विचार करत असाल सर हा पुढे चाललेला आहे, हे ग्राउंड रिस्पेक्टमध्ये तुम्ही विचार करता. फ्रेम बाय पण बदललेली. आता आपण त्या नदीच्या फ्रेममध्ये आलेलो आहेत. नदीच्या फ्रेममध्ये नदी रेस्टवरती गेली, लाकूड रेस्टवरती, तो माणूस पण रेस्टवरती. त्याच्यामुळं ही जी बोट आहे ती जाऊन महागारी येणार, जायला 1 तास तर यायला पण 1 तास, त्यामुळे लगेच टाइम भेटला. आता याच वेळेमध्ये पुन्हा एकदा आता ग्राउंडवरती, आता परत एकदा ग्राउंड फ्रेमवरती आलेलो आहे मी. त्याच्यामुळे जर मी परत एकदा ग्राउंड फ्रेमवरती आलो तर मला माहिती आहे ह्या वेळेमध्ये हे फक्त 6 किलोमीटर पुढे गेलेले, आणि ते 6 किलोमीटर पुढे जायला फक्त नदी कारणीभूत आहे. त्याच्यामुळं 6 इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू फ्लो व्हॅलॉसिटी. जी रिव्हर व्हॅलॉसिटी आपण मानली होती, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू परत आली 3 किलोमीटर पर आवर. तुम्ही म्हणाल सर आता हे कसं, अशा ह्या गोष्टी फ्रेम चेंज केलेल्या कशा कळणार आम्हाला? तर पुन्हा एक लक्ष द्या, फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला माहिती आहे. द फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ रिअल ऑर इमॅजिनरी प्लेस वेअर वी सिट अँड ऑब्झर्व थिंग्स. देर आर मेनी थिंग्स विच डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. व्हेलॉसिटी फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड करते, ॲक्सलरेशन फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड करतं, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड करतं. या कार्यकर्त्याने ग्राउंडच्या फ्रेममध्ये 6 किलोमीटर चाललेला आहे, हा त्याच्या स्वतःच्या फ्रेममध्ये किंवा नदीच्या फ्रेममध्ये 0 किलोमीटर चाललेलं आहे, तेच वापरलेलं आहे याच्यामध्ये. पण टाईम इंटरवल बिटवीन द इव्हेंट्स ते कधीच फ्रेमवरती डिपेंड करत नाही. त्याच्यामुळे ह्या फ्रेमवरती जाऊन आपण टाईम काढलेला आहे पहिल्यांदा. तो टाईम भेटला की तो टाईम आपण इथं ग्राउंड फ्रेमवरती येऊन वापरलेला टाईम आहे. त्याच्यामुळं कधी कसं क्लिक होईल आपल्याला माहिती नाही. हे डिपेंड करतं की आपली प्रॅक्टिस किती, आपण नवीन नवीन सिच्युएशन्स किती हाताळलेल्या आहेत. त्याच्यामुळं याचं सोल्युशन व्यवस्थित लिहून घ्या, याला पुन्हा एकदा ट्राय करा, व्यवस्थित स्वतःच्या मनानं ट्राय करा. त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा कॉन्फिडन्स आपला हळूहळू वाढेल. वंदे मातरम.